बदलापूर भाजपमध्ये आता इतकी भेसळ झाली आहे की काही अपवाद वगळता संपूर्ण भाजपवर आमदार किसन कथोरे यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांनी ताबा मिळवला असल्याचे दिसून येते आहे। त्याचवेळी मूळचे भाजपचे कार्यकर्ते ज्यांनी आपले आयुष्य पक्षवाढीसाठी घालवले त्यांना इतर पक्षात जावे लागले आहे, नाहीतर अपक्ष उभे राहणे नशिबी आले आहे। जेव्हा भाजपला कोणी विचारत नव्हते त्यावेळी शरद म्हात्रे या तरुणाने भाजपसाठी अनेक मारामाऱ्या केल्या, पोलीस केसेस अंगावर घेतल्या। अभाविप ते भाजप असा प्रवास करताना आमदार किसन कथोरे यांच्या काँग्रेस विचाराला विरोध करत भाजप उभा करण्यासाठी संघर्ष केला। परंतु तेच आमदार किसन कथोरे भाजपची सूत्रे सांभाळत आहेत, तर भाजपचे शरद म्हात्रे पक्षातून बेदखल झाले आहेत। त्यांच्यावर शिवसेनेच्या उमेदवारांचा उघड प्रचार करण्याची वेळ आली आहे। भाजपचे संजय गणा भोईर हे भाजपच्या प्रतिकूल काळातील नगरसेवक, बहुजन समाज पक्षापासून दूर असताना त्यांनी स्वतःला भाजपशी जुळवून घेतले, भाजपचे शहर अध्यक्ष पद भूषवले, आपल्या आयुष्याच्या तारुण्याचा काळ भाजपला दिला। आज प्रौढ वयात त्यांना तिकीट नाकारून आमदार किसन कथोरे यांचे समर्थक राष्ट्रवादीतून आलेले संभाजी शिंदे यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे राजकीय जीवनात टिकण्यासाठी संजय भोईर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळवावी लागली। कात्रज विभागातील मूळचे भाजपचे हरिचंद्र गीतेसर यांची पत्नी हे तर सिटिंग भाजपची नगरसेविका यांचे तिकीट कापून आमदार किसन कथोरे यांच्या चिखलोलो येथील समर्थकांना देण्यात आले। त्यामुळे हरिश्चंद्र गीते यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकारणातून बाद झाले नाहीत। आगरआळीतील भाजपचे शांत संयमी स्वीकृत नगरसेवक अविनाश भोपी हे मूळचे भाजपचे, परंतु त्यांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यामुळे त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करून पत्नीला उमेदवारी मिळवली। बदलापूर गावातील मनोज ढिले म्हणजे भाजपचा आक्रमक चेहरा, कायम रस्त्यावर भाजपची भूमिका मांडणारा, लोकांसाठी धावणारा आगरी समाजातील तरुण कार्यकर्ता। परंतु त्याच्या जागी आमदार किसन कथोरे मित्रमंडळ त्या पडवळ यांना उमेदवारी देण्यात आली। आता भाजपच्या सुवर्णकाळात मनोज ढिले अपक्ष निवडणूक लढवत आहेत। बदलापूर गावात पिसेकर कुटुंबाने लोकसभेत कपिल पाटील यांचे काम केले म्हणून त्यांना पक्षातून वाळीत टाकले असे अक्षरशः ढसाढसा रडत जाहीर करत शिवसेनेत प्रवेश केला। काही ठिकाणी कपिल पाटील समर्थक असणे गुन्हा ठरला आहे, काही ठिकाणी आगरी समाजातील असल्याने डावलले गेले असे बोलले जाते। सध्याच्या परिस्थितीत मूळच्या भाजपवर जुन्या राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांच्या वतीने ताबा मिळवला असून मूळचे भाजपचे पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत असे चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे वरवर जरी ही लढाई शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात लढत दिसत असली तरी ही लढाई शिवसेना भाजप विरुद्ध जुनी राष्ट्रवादी असल्याचे दिसून येते आहे। तुम्हाला काय वाटतं? मूळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय योग्य आहे का?